शहरातील देशमुख हॉटेल परिसरातील समाधान नगर येथील रहिवासी असलेल्या तथा लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये परभणी भूमिपुत्र शिवम अग्रवाल या विद्यार्थ्यांनी नीट या परीक्षेमध्ये 720 पैकी 710 गुण प्राप्त करून जिल्ह्याचे नाव लौकिक केल्याबद्दल प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांच्या हस्ते शिवम अग्रवाल या विद्यार्थ्याचा पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच त्याच्या घरच्या मंडळींनी सुद्धा सत्कार केला। यावेळी त्याची आई रेखा कैलास अग्रवाल, काका सचिन ओमप्रकाश अग्रवाल, आजी ओमप्रकाश लक्ष्मीनारायण अग्रवाल आदी उपस्थित होते। काय मग पहिली प्रतिक्रिया काय? म्हणजे आता मी शाहू कॉलेजमध्ये शिकलो, तिथल्या त्या टीचर्सनी मला खूप हेल्प केली, त्यामुळे त्यांचे पण खूप आभार आणि घरच्यांनी पण खूप हेल्प केली, त्याच्यामुळे त्यांचे पण खूप आभार। मेन म्हणजे ते कॉलेज खूप चांगलं आहे, त्यामुळे आम्हाला कॉलेजचा पण खूप सहकार्य लाभलं आणि मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच 710 मार्क घेतले 720 पैकी या परीक्षेत, त्याच्यामुळे आनंद पण होत आहे आणि सॅटिस्फॅक्शन पण वाटायले की फर्स्ट अटेम्प्टमध्येच लागलो म्हणून। फ्युचर प्लॅन्स काय? आता एम्समध्येच ॲडमिशन भेटलं तर एम्समध्येच MBBS अँड देन तिथंच PG करायचं प्लॅन। मम्मी पप्पाला प्राऊड फील करवलंस? हां, मम्मी पप्पाला काय वाटतं? आम्हाला पण अभिमान आहे, अभिमान आहे मुलाचा, अभिमान आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेतून 10वी झाली गांधी विद्यालय। शिक्षण कुठं झालं कंप्लीट? माझं 10वी पर्यंत गांधी विद्यालय एकता नगरमध्ये झालं आणि 11वीला मी लातूरला होतो राजर्षी शाहू कॉलेजमध्ये शिकायला। आईला काय वाटतं? खूप कष्ट घ्यावं लागले लातूरला येणं जाणं करावं? सोबत राहिला आजी होती माझी सोबत राहायला। आजीचे कष्ट जास्त आहे, आजीचे कष्ट जास्त आहे। आजीला काय वाटतं मुलांनी मेहनत घेतली, नाव कमवलं? कॉलेज किंवा ट्युशनवर म्हणजे हे राहायचं नाही, स्वतःच करायचं आणि जेवढं लागते तेवढंच करायचं, एक्स्ट्रा नाही करायचं आणि गव्हर्नमेंटला लागतो एवढे मार्क घ्यायचे, प्रत्येकाने घेतलेच पाहिजे आणि आपण आपला स्वतःचा जर अभ्यास केला तर होऊ शकते। अभ्यास कसा करायचं म्हणजे ते आपल्यावरच म्हणजे डिपेंड आहे, फक्त रोजच्या रोज करायचं, काही मागं राहू द्यायचं नाही, पुढेही जायचं नाही, फक्त रोज जे टीचर्स सांगतात तसं टीचर्सचं ऐकायचं, त्यांचं ऐकायचं आणि आपण आपला बेस द्यायचा जास्त। सिलेबसच्या हिशोबाने एक्स्ट्रा नाही करायचं, सिलेबसच्या हिशोबाने गेलं तर आपल्याला मीन्स इझी जाते, जे आहे तेच जर केलं जे एक्झाममध्ये येणार आहे तर आपल्याला इझी जाते करायला आणि एकदा सवय लागली अभ्यासाची की लागते, फक्त टीचर्सचं ऐकायचं। नीटची एक्झाम खूप लास्ट वेळेस अवघड होती, यावेळेस थोडी मॉडरेट झाली, पण यावेळेस स्टुडंट जास्त होते, स्टुडंट जास्त असल्यामुळे कॉम्पिटिशन पण वाढतंय, पण जास्त कोणाचा विचार नाही करायचा, आपण जर आपलं बेस दिलं तर आपल्याला छान मार्क पडतात। मग 600च्या वर पूर्ण भारतामध्ये स्टुडंट्स आहेत, त्यांना पर्सेंटाईल 99%, त्यात तुझं पण आहे भाग आहे, तुला काय वाटतं त्याच्यामध्ये? छानच वाटते, आता एवढे मार्क पडले तर अजून सॅटिस्फॅक्शन वाटतं नाही, अजून कायच पाहिजे म्हणून। मुलांच्या शिक्षणाकरता गावाकडनं परभणीला प्रस्थान केलं आणि मुलांनी चांगलं हे केलं। 10वी पर्यंत आपले जिल्हा परिषद शाळेतच होते, कुठे अकॅडमी नव्हती वगैरे काही नाही। 11वी 12वी त्याचं NCERT चांगला असल्यामुळं नवोदयला थोडा नंबर लागला होता, मध्यंतरी नवोदयमध्ये होता 6वी ते 5वी ते 8वी, तिथं चांगला प्रोग्रेस झाला आणि NCERT वर भरपूर भर असल्यामुळे त्यांनी सगळं कौतुक व्हायला लागलं। काय वाटतं तुम्हाला एक बाप म्हणून, कसं वाटतंय? नाही, अभिमान वाटते ना, चांगलं वाटतंय, अभिमान वाटतं। हां, पहिल्यांदाच आपल्याला असं घडलेलं आहे। मुलाबद्दल खूप अभिमान वाटत आहे। 720 पैकी 710 मार्क घेतले, म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये असं चांगलं वाटत आहे। पहिल्या वेळेस घरात हा मार्क जास्त घेतले। आम्ही विशेष ग्रामीण भागातून आलेलो। हां, कोणतं गाव तुमचं? पारडी गाव आहे आमचं, औंढा तालुका, हिंगोली जिल्ह्यामध्ये। आता तुम्ही कुठे? आम्ही आता परभणीचेच, परभणीमध्ये राहतो, 16 वर्ष झाली इथंच आहे। रात्रंदिवस ते अभ्यास करत होता, सकाळी 7:30ला जात होता, ते 11 वाजता येत होता, पुन्हा 12:30ला जात होता, ते 5ला येत होता, 6ला जात होता, ते रात्री 10ला येत होता, असा त्यानं अभ्यास केला। जेवायचं फक्त 2-2 पोळ्या खायची, सकाळी जर असा नाश्ता करायचा, हां मी करायची, हो, सकाळी फक्त नाश्ता करायचा आणि जेवून 2 पोळ्या खायच्या फक्त
तिसरी वाढली की ते उठून जायचं. तुमची काळजी कोण घ्यायचं? मी काळजी मीच घ्यायची. सकाळी मग पुन्हा रात्री 10 10:30 वाजता. सारखंच झालं का? हा प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी.